जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं महत्त्व सांगताना अमृताची तुलना करताना अमृतापेक्षाही ही वाणी, मराठी वाणी गोड असल्याचं म्हटलेलं आहे. मुळात महाराष्ट्रीयन संस्कृती आणि मराठी भाषा ही जिथे जिथे आहे त्या प्रत्येकाला त्याविषयी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, अभिमान हे सगळं काही आहे. पण या बरोबरीने आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रत्येक मराठी मनाला, मराठी भाषेला, मराठी भाषेच्या अभ्यासकाला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन मनाला अतिशय अभिमान आणि आनंद वाटावा अशी ही बाब आहे. पण मंडळी, याच टप्प्यावर सजगता, सतर्कता आणि जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे. म्हणजे असं, आपली मराठी भाषा आपल्याला प्रिय आहे, अमृताहुनीही गोड आहे असं आपण म्हणतो आणि आपण जाणतो सुद्धा. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या भाषेचं महत्त्व पोहोचवायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची लोकप्रियता, या अमृताची गोडी पोचवायची आहे, तेव्हा तितकेच कृतिशील असणं तेही तितकंच मोलाचं आहे, नाही का? आणि याच दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचा प्रचार प्रसार होणं हे मोलाचं आहे. आणि हे जाणूनच मराठी भाषा पंधरवडा हा साजरा केला जातो. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये असलेल्या मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे मराठी भाषा संचालनालयाच्या संचालक माननीय विजया डोणीकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, तुमच्याकडून विविध उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. मराठी भाषा याविषयी आपण आग्रही आहात, त्याच्या शुद्धतेविषयी, त्याच्या प्रमाणतेविषयी आणि त्याच्या वापराविषयी अनेक कृतिशील उपक्रम आपण राबवत आहे. सगळं काही टप्प्याटप्प्याने आम्हाला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी आज आपण वेळ दिलात त्याबद्दल फारच आनंद आहे. सुरुवातीलाच जेव्हा आपण असं म्हणतो की 14 जानेवारी ते 28 जानेवारी इथपासून आपण हा मराठी भाषा पंधरवडा साजरा करत आहोत, साजरा करतो तेव्हा उपक्रम हे येतातच, नाही का? तर काय काय उपक्रम आहेत याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय मॅम. खरं तर वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे नवीन आंग्ल वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण मराठीचा हा उत्सव साजरा करत असतो. आता ही आमची मराठी भाषा विभागाची परंपरा जरी असली तरी हा उपक्रम हा प्रत्येक कार्यालयाने राबवायचा आहे. वा. प्रत्येक कार्यालयाने, प्रत्येक माणसाने हा पंधरवडा आपापल्या परीने साजरा करायचा असतो. यासाठी शासनाने, आमचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये व्याख्यानं, चर्चासत्र, कार्यशाळा, निबंध लेखन ह्या स्पर्धा आहेतच. परंतु तुम्ही तुमच्या परीने त्याचा विचार करून तुम्हाला काय करता येईल, आणखीन जाणीव जागृती कशी करता येईल मराठीची, यासाठीच्या काही गोष्टी आखून दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक मराठी माणसाने आपापल्या कार्यालयामध्ये करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी 14 ते 28 हा पंधरवडा, हा भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करत असतो. आणि हा प्रत्येक मराठी माणसाने, जसं म्हणाल तुम्ही की हा गरजा जय जयकार किंवा मराठीची अस्मिता, तर ती प्रत्येकाने अंगी बाणवलीच पाहिजे. म्हणून खूप विविध उपक्रम आहेत, त्या बारकाव्यात मी जात नाही. हवं असेल तर तुम्ही तो शासन निर्णय आमच्या वेबसाईटवर आहे, प्रत्येकाने तो जरूर पाहावा. त्याच्यासाठी अगदी विद्यार्थ्यांपासून कार्यक्रम आम्ही दिलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही हे कार्यक्रम सुरू केलेली आहेत. आता मराठी भाषा विभागांतर्गत आमच्या 4 ज्या संस्था येतात, म्हणजे मी ज्याची संचालक आहे ते भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था आहे, साहित्य आणि संस्कृती महामंडळ आहे आणि विश्वकोश निर्मिती मंडळ आहेत. तर या मंडळ आणि संस्था आणि आमचं कार्यालय मिळून आमचा कार्यक्रम हा ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आमचे महाराष्ट्रभर कार्यक्रम होतात. याला जोडून मी सांगते की भाषा संचालनालयाचे विविध उपक्रम हे
36 जिल्हे 36 व्याख्याने आणि ह्या एका म्हणजे हा मूळ गाभा घेऊन आम्ही हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये राबवायला सुरुवातही केलेली आहे. आणि माझा सगळा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग आणि महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ, आपले विद्यापीठ, महाविद्यालये आणि शाळा कॉलेज यामधनं आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मस्त. शालेय स्तरावरती मराठी भाषेचं महत्व हे पोहोचणं फार महत्वाचं आहे. सुरुवात तिथून होते नाही का? हो हो, शाळा आणि महाविद्यालय. कारण त्यांना जर मराठीची शिक्षणाची गोडी लागली आणि त्यांना जर कळलं की मराठी भाषा शिकूनही आपला रोजगार, आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होतात, आपल्याला रोजगार मिळू शकतोय, तर मराठीची ती अस्मिता आहे किंवा मराठीची ही नंतर त्यांच्यामध्ये रुजवण्यात काही अर्थ नाही, आधीपासूनच ती रुजवली गेली पाहिजे. हा आमचा उपक्रम आहे आणि ही आमची सद्भावना आहे. मातीच्या गोळ्याला आकार, हो, हा मुद्दा इथे हो येतो. हो. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा मॅडम एक मुद्दा येतो, मराठी म्हटलं की शुद्धता, प्रमाण भाषा या शब्दांचे अनेकविध प्रश्न मनामध्ये असतात. तर त्या अनुषंगाने आपण एक खास शुद्ध लेखनाची पुस्तिका काढलेली आहे आणि ते शुद्ध लेखन पुस्तिका सगळ्यांसाठी अगदी सहजतेने आणि अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे. त्याविषयीची माहिती तुमच्या माध्यमातूनच प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना होऊ दे. नक्कीच नक्कीच मॅडम. आमच्याकडे भाषा संचालनालय हे कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या निर्मितीपासून म्हणजे 1960च्या जुलै महिन्यापासून कार्यरत आहे. आणि आमचा कार्यालयाची मुख्य निर्मिती याचसाठी झाली होती की मराठी भाषा, प्रशासनाची मराठी भाषा, शासन व्यवहारात मराठी भाषा ही तयार करणं, ह्याची निर्मिती करणं. पदनाम कोशांपासून म्हणजे पदनाम निर्मिती झाली, शासन व्यवहार कोश, प्रशासनिक लेखन यासारखे अनेकविध प्रशासनिक भाषा निर्मिती करणारी जशी पुस्तकं आमच्याकडे प्रसिद्ध केली आहेत, तसेच आमचे विविध विषयांवरचे परिभाषा कोशही तयार केले आहेत. वा. आणि त्याला जोडून तुम्ही जे म्हणाला शुद्ध लेखन नियमावली, या शुद्ध लेखन नियमावलीला आता आम्ही प्रमाण लेखन नियमावली म्हणतो. आणि याच्यामध्ये शुद्ध कसं लिहावं म्हणजे लिहिण्याची भाषा प्रमाण कशी असावी, शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते नियम उद्धृत करून एकेका नियमाला उदाहरणांची जोड देऊन ते पुस्तक तयार केलेलं आहे. आणि ते अत्यंत कमी दरात तुम्ही म्हणालात तर तसंच आहे. ते खूप आमची पुस्तकंही खूप अल्प दरात आहेत आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावी हाच आमचा मूळ उद्देश आहे. आणि हीच भावना तयार केलेली आहे आणि त्याच्या निर्मितीमागे हीच भावना आहे. मराठीला प्रतिशब्द मराठी हा इंग्रजीला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे, तेही तुम्ही अभ्यासाने उलगडलेले आहेत. काही उदाहरणांमधून आपण श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना सांगूया मॅडम. शासन व्यवहारात मराठी हा जो आमचा परिभाषा कोश आहे तो विविध विभाग वापरतातच. म्हणजे आता रूल हा शब्द आहे, रूल हा शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे, नियम आहे. साध्या बोलीभाषेत बोलताना आपण कायदे, महाराष्ट्राचे कायदे असं म्हणतो, पण ह्या कायद्याला आम्ही ऍक्ट म्हणतो. आणि ऍक्टला कृती हा सुद्धा एक प्रतिशब्द आहे. याच्यात बारीक फरक असा आहे, जेव्हा ए हा कॅपिटल असतो, ACT ऍक्ट, तेव्हा त्याचा अर्थ अधिनियम असा अर्थ. आता ऍक्टचा ए जेव्हा स्मॉल होतो तेव्हा ती कृती, कार्यवाही, ऍक्शन ह्या अर्थित होत. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या सगळ्याचं भान ठेवून व्याकरणिक चुका होऊ नयेत म्हणून आम्ही परिभाषा कोशाची निर्मिती केलेली आहे. अभियंता, वैद्यकीय तज्ञ हे सुद्धा हे आम्हीच दिलेले शब्द आहेत आणि आता ते सर्व दूर रूढ झालेले आहेत. पाटबंधारे विषयक किंवा कृषी विषयक जे बरेचसे शब्द आहेत ते सुद्धा आमच्याच कार्यालयाने, आमच्या तज्ज्ञ मंडळींनी समित्या नेमून त्याच्यातून हे सगळं फलित चर्चा विमर्श ह्यातून निर्माण झालेली ही फलनिष्पत्ती आहे. अतिशय अभ्यासपूर्ण असे हे अधोरेखित केलेले उल्लेख आहेत नाही का. या सगळ्याविषयी म्हणत असताना माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी जेव्हा ही आनंदाची गोष्ट आहे असं आपण म्हणतो तेव्हा जबाबदारी सुद्धा येते. त्या दृष्टिकोनातून आपले विचार काय आहेत? हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण आत्ताच 4 ऑक्टोबरला माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पण ह्याच्या मागे बऱ्याच साहित्यिक, बऱ्याच मराठी मनांची लोकचळवळ उभी केली होती आणि त्याची फलश्रुती आपल्याला त्या दिवशी दिसली आहे. आणि मराठी लोकांना फार अभिमानाची वाटली ही गोष्ट, परंतु त्यामागे जाणीव जागृतीचा एक भाग आहे. म्हणजे अभिजात भाषा म्हणजे काय,
माननीय पंतप्रधानांनी ह्या आपल्या लढ्याला दिलेला हा शिक्कामोर्तबच म्हणायला पाहिजे आणि ती खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आणि हा आपण आनंद सोहळा आम्ही साजरा केला आहे नुकताच. त्याला माननीय पंतप्रधान स्वतः उपस्थित राहिले होते आणि हा अगदी भाषेचा जल्लोष आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे. मराठी भाषा रुजवणं, तिचं संवर्धन होणं यासाठी होत असलेले प्रयत्न. आता म्हटलं जातं की मराठी ही भाषा बोलली जात नाही तितकीशी, पण मला काही तसं वाटत नाही, कारण आपल्या घराघरात आपण मराठी भाषा ही बोलली जाते. नक्कीच. त्याचे काही पैलू असतील, काही बोलीभाषा असतील, त्याला काहीच हरकत नाही. म्हणजे आपण मराठीची जी विविध रूपं बोलतो ती बोलीभाषा आहेत, त्या आपण स्वीकृत केलेल्या आहेत आणि प्रत्येक घरात त्यांच्या त्यांच्या मातृभाषेनुसार ती बोलली जाते. आता जागतिक पातळीवर मराठी बोलली जाते का, तर नक्कीच बोलली जाते. आपण महाराष्ट्र मंडळं म्हणतो, ती मंडळं ह्या मराठीची भाषेबरोबरची जी संस्कृती आहे ती जतन करत असते. म्हणजे आपण पाहतोच की अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मंडळं आहेत, ते सगळे सणवार अगदी आपल्या महाराष्ट्रात काय होतील इतक्या जोशाने तिथे साजरे करतात. अगदी. हां. आणि तुम्ही म्हणाल तर शासन पातळीवरच प्रत्येक वेळेला काही मंच किंवा परिषदा किंवा असं काही व्यासपीठ स्थापण्याची आवश्यकता नसते. ती मंडळी आपापल्या परीने आपापले उत्सव, आपापली भाषा ही जोपासतच असतात. नक्कीच. तरी शासनाने जागतिक महाराष्ट्र मंचाची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे बरीचशी मंडळी आपापलं काम करत असतात. म्हणजे ज्ञानेश्वर मोळे सर आहेत, ते त्या मंचाचं काम करत असतात. आणि आमचीच भगिनी संस्था राज्य मराठी विकास संस्था, ह्या संस्थेकडे ते काम आहे आणि त्या प्रकारे त्याच्यातनं काही उपक्रम म्हणजे विश्वसंमेलनाचा जो मोठा उपक्रम आहे हो, तो आम्ही घेतलेला आहे. हे विश्व मराठी संमेलन कधी आणि कुठे आयोजित केले हेही जाणून घ्यायला तमाम जनतेला उत्सुकता आहे. नक्कीच. मराठी भाषा ही सातासमुद्र पार गेलेली आहे. त्याची प्रचिती कशी येईल, तर ही आदान प्रदान होणं गरजेचं आहे. आणि भाषा म्हणजे काय, बोलली जाणारी माणसं आणि संस्कृती यांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून मग सातासमुद्रापार पलीकडे जी माणसं आहेत त्यांना इथे त्यानिमित्ताने बोलावलं जातं आणि त्यांना एक विस्तृत व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. तीच कल्पना आमच्या आताच्या मंत्री महोदयांनी पुढे ठेवली आहे, सुरू केली आहे आणि हा चांगला पायंडा त्यांनी पुढे सुरू केला आहे. आणि हे मराठी विश्व संमेलन आता पुण्यात 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी ह्या 3 दिवशी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरं होणार आहे. ह्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करते की आपण जरूर ह्या संमेलनाला उपस्थिती दाखवावी, उपस्थित राहावं, आपल्या आप्त स्वकीयांसह यावं आणि मराठीचा हा जो जयघोष आपण करणार आहोत त्याच्यात सक्रिय सहभागही नोंदवावा. मस्त. आणि ह्यामध्ये उपक्रम काय असतात किंवा विविध पद्धतीच्या आयोजनामध्ये काय वेगळ्या वेगळ्या आकर्षणाचे बिंदू आहेत ते सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूया. हो, संमेलन म्हटलं की सगळ्यांना असं व्याख्यान, परिसंवाद, चर्चा असं वाटत असेल, तर हा 3 दिवसाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे. अर्थातच उद्घाटनाची सगळी आपली गर्दी, धावपळ, गडबड, मान्यवरांची उपस्थिती हा सगळा भाग आहेच, पण ह्याच्यामध्ये अत्यंत विद्वान अशी मंडळी उपस्थिती लावतात आणि त्यांचे विचार जे आहेत ते आपल्याला तिथे ऐकायला मिळतातच. ह्याचबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम युवा पिढीला त्याच्यात अंतर्भूत करून केले जाणार आहेत. आमची त्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा आणि चर्चा अजून सुरू आहे, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमांचं मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण मी तुम्हाला ग्वाही देते की ह्यामध्ये मराठी मन हे स्वतःहून तिथे येईल आणि त्यांचा इतका आवडीने सहभाग होईल. म्हणजे खाणं पिणं सुद्धा मराठमोळं असतं तिथे आणि 3 दिवसांचं सगळी म्हणजे आपला असा सोहळा जो असतो की नाही, घरचा घरगुती कार्यक्रम कसा असतो, मैत्रिणी भेटतात, मन भेटतात, पुस्तकांवर चर्चा होते, पुस्तकांचे स्टॉल्स असतात तिथे, प्रकाशक येतात, पुस्तकांचं आदान प्रदान होतं, मी वाचलेली पुस्तकं, तुम्ही वाचलेली पुस्तकं यांच्यावर चर्चा, असे सगळे स्वतःचे अभिरुचीचे जे कोपरे आहेत ते तुम्हाला तिथे व्यक्त होताना दिसतील. तुम्ही जरूर याल, तुम्हाला आवडेल ते. मागच्या 2 वर्षांचा अनुभव आहे लोकांना आणि आम्हाला 31 म्हणजे डिसेंबरच्या पासूनच फोन वगैरे यायला सुरुवात होतात. लोक आमच्याकडे कधी आहे, तारीख ठरली का मॅडम, मग काय आहे, आम्ही येणार आहोत. आणि ह्याला जोडून दुसरा एक भाग असा आहे की परदेशस्थ पाहुणे जे आपल्याकडे येतात
तर त्यामुळे उद्योगाची चालना मिळते इथे. महत्त्वाचं. काही हा महत्त्वाचा आहे उद्देश. आणि मराठी मन असतात ती त्यांच्या मागचे जे नवीन उद्योजक आहेत त्यांचे विषय, इकडचे विषय, त्यांच्यामध्ये काही समान धागा असेल तर अशी उद्योजकांची सुद्धा एक छोटीशी बैठक वजा त्यांचं एक म्हणजे त्यांचा एक काय म्हणू आपण त्यांना एक ग्रुप मीटिंग जशी म्हणतो आपण तसा एक कार्यक्रम त्यांचा आयोजित केला जातो आणि त्याच्यामुळे नवीन कल्पना येतात समोर आणि उद्योगाला चालना मिळते महाराष्ट्रामध्ये. मस्त. जेव्हा खूप सुंदर आहे उपक्रम. जेव्हा फोन येतात की कधी आहे, आम्हाला यायचं आहे, त्यामध्ये असलेली ओढ दिसते. आणि जेव्हा तुम्ही म्हणते की आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत तेव्हा कृतिशीलताही त्यामध्ये दिसते. हे दोन्हीकडनं असणं हे इतकं महत्वाचं आहे आणि त्याच वेळी काही भव्य दिव्य घडू शकतं, नाही का? हो, नक्कीच. आणि या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेले आपली मराठी मन, मराठी भाषिक, मराठी अभ्यासक आणि तमाम महाराष्ट्रीयन जनता यांना सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने सहभागी होता येऊ शकेल? मी तुम्हाला आत्ताच आमंत्रण दिलंय, तुम्ही नक्की या आणि छोटीशी नाव नोंदणी करून तुम्ही आतमध्ये येऊ शकता त्या कार्यक्रमाला. आणि दिवसभर म्हणजे चहापानापासून जेवणाची व्यवस्था तिथेच असते. तुम्ही तिथे दिवसभर उपभोग घ्या, कार्यक्रमांचा आस्वाद घ्या आणि तिथे तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला बोलवावंसं वाटलं दुसऱ्या कोणाला तर तुम्ही जरूर बोलवा. आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये ते संमेलन होणार आहे ह्यावेळेला. त्यामुळे आपल्या मुंबईपासून तर ते फार लांब नाही आहे, पण आधीच तुम्ही त्याची तयारी करा मनाची की तुम्हाला खूप छान कार्यक्रमांचा आस्वाद तिथे घेता येईल. नक्की, एवढी ग्वाही मी नक्की देईन. वा. जेव्हा या पद्धतीने विचार केला जातो तेव्हा एक महत्वाचं आहे की अनेकविध उपक्रम इथे आहेत हे दिसतं आहे, त्याची आखणी खूप छान केलेली असणार आहे हेही दिसतं आहे. पण या बरोबरीने जनमानसामध्ये ती ओढ आणि आपुलकी आहे हेही दिसतंय. आता याचा पुढचा टप्पा येतो ते म्हणजे कृतिशीलतेमध्ये कुठल्या कुठल्या वैविध्यपूर्ण मार्गाने ह्या गोष्टी मांडता येतील मराठी भाषेविषयीच्या. म्हणजे वाचन, पुस्तक हा एक मार्ग झाला, उद्योजकता हा एक मार्ग झाला, आंतरराष्ट्रीय मंडळी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत किंवा रोजच्या रोज आपल्या कामा उद्योगामध्ये नोकरी व्यवसायात व्यस्त असलेली मंडळी आहेत, त्यांनी आवर्जून इथं वेळ काढून यावा. यासाठी वेगवेगळे कोपरे कोणते आहेत आकर्षणाचे? अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय हे लोकांना माहीत नाहीये. असं त्यांना वाटतं की अभिजात म्हणजे हे थोडंसं क्लासिकल लँग्वेज म्हणजे आपलं काही नाही वाटतं. हे मराठीचं एक कोणतं तरी वेगळीच भाषा आहे, लांब कुठेतरी घडतंय. फक्त काय आहे ते आपल्याला. तर तुम्हाला नक्की त्या संमेलनाला या. दिग्गज मान्यवरांकडून तुम्हाला ह्याचा उलगडा होईल की अभिजात भाषा म्हणजे दुसरी काही नाहीये. आपण जी बोलतो तीच मराठी भाषा आहेत. त्यांची विविध रूपं आहेत. त्या अभिजात भाषा हा दर्जा मिळवण्याच्या मागचे जे कलाकार आहेत, मागची जी मंडळी आहेत, त्यांचं योगदान आहे ते ह्या निमित्ताने तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आम्ही. कारण अभिजात भाषा म्हटलं तरी त्याच्या मागे काहीतरी भूमिका असणं गरजेचं आहे. नक्कीच. तुम्ही जर तो GR पाहिला, शासन निर्णय पाहिला 4 ऑक्टोबरचा, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत अंतर्भूत केलेल्या की साधारण 1500-2000 वर्षापूर्वीपासूनची भाषा ही बोलली गेली पाहिजे आपली. त्याच्यामध्ये शिलालेख असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये तुमचं काव्य असलं पाहिजे, साहित्य मूल्य काय आहेत, ह्या पायऱ्यांना तावून सुलाखून येऊन आपल्या मराठी भाषेला हा दर्जा मिळालेला आहे. त्याचबरोबर प्राकृतला हे मिळालेलं आहे. तर प्राकृत आणि मराठी भाषेमध्ये काय फरक आहे किंवा ते एकमेकांना जोडलेले आहेत का? मराठी भाषा ही संस्कृतोद्भव आहे की प्राकृतोद्भव आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या संमेलनामध्ये नक्कीच मिळतील. म्हणजे आपण मुळाशी पोचतो आहे असं म्हणू शकतो. नक्की. अगदी श्रवण बेळगोळचा शिलालेखापर्यंत आपण जाऊ. आक्षीचा शिलालेख, महदंबेचे धवळे इथपर्यंत आपण पोहोचूच. त्याचबरोबर आकर्षण आणि मनोरंजन मूल्य पण ह्या संमेलनामध्ये असेलच. मराठी विश्व संमेलन म्हटल्यावर युवा परंपरा, युवा पिढी आहे, त्यांना आकर्षित करायचे आहे. तर मग त्यांना सुद्धा हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यांच्या जो काही कार्यक्रम आहेत तर त्यामध्ये त्यांचा सहभाग काय आहे, मराठी भाषा ही रोजगाराची भाषा कशी झालेली आहे याचं प्रात्यक्षिकच तुम्हाला तिथे मिळेल. मस्त. म्हणजे आता युट्यूबर्स आहेत किंवा नवीन मुलं आहेत, त्यांचे काहीतरी ब्लॉग रायटिंग करतात ते, तर त्यांचे सुद्धा तुम्हाला तिथे बघता येईल. किंवा आता मास मीडिया आहे आपला, मीडियामध्ये मराठी मुलं कशी करतात, किंवा वृत्तपत्र माध्यम आहे, दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, इथल्या काही तरुण मुला मुलींना तुम्हाला तिथे भेटता येईल.
आणि तुम्हाला नक्की कळेल की अरे आपल्याला सुद्धा आहेत ह्या रोजगाराच्या संधी. ह्या दृष्टीने ह्या संमेलनामध्ये तुम्हाला खूप खूप मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येतील. मराठी भाषा रुजावी, त्याचबरोबर त्याविषयी अजून आत्मीयतेने त्याविषयीचा अभ्यास व्हावा, या दृष्टिकोनातून शासन स्तरावरती कोणते प्रयत्न केले जातात याविषयी? की 2010 ह्या वर्षी मराठी भाषा विभागाची स्थापना झाली आणि त्यापूर्वीपासून आपण हे मराठीचं काम करत आहोत. म्हणजे जसं माझं कार्यालय 1960ला स्थापन झालं आहे, तशाच आमच्या भगिनी संस्था आहेत. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ आहे, विश्वकोश निर्मिती मंडळ आहे आणि राज्य मराठी विकास संस्था आहे. या प्रत्येक संस्थेची आणि कार्यालयांची उद्दिष्ट वेगवेगळी असली तरीही ते आपापल्या परीने मराठी भाषा म्हणून मराठीची जोपासना, प्रचार, प्रसार, संवर्धन, विकास ही सगळी कामं आपापल्या उद्दिष्टांनुसार करत आहेत. माझं कार्यालय भाषा संचालनालयाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा ही प्रशासन आणि शासनाची भाषा करण्यासाठी त्यांची निर्मिती झाली आहे. त्याचाच परिपाक म्हणून आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे परिभाषा कोश तयार करतो आहोत. वा. हां. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण हा विषय जो पुढे आला आहे त्याची सुरुवात आम्ही आधीपासूनच केलेली आहे. म्हणजे आमच्याकडे विविध विषयांचे परिभाषा कोश हे तयार केलेले आहेत. औषध निर्माणशास्त्र, औषधशास्त्र, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र, लोकप्रशासन, साहित्यशास्त्र यासारखे विविध विषय आम्ही त्याला गवसणी घालून आम्ही त्या तज्ज्ञ मंडळींना बोलावून त्यांच्याकडनं परिभाषा ही निश्चित करून ते विषय आणि ती परिभाषा बंदिस्त केलेली आहे पुस्तकाच्या रूपाने. आणि हे अव्याहत चालणारं काम आहे. म्हणजे आता इथेच थांबलं नाही आहे. कृषीशास्त्राचा आमचा कोश आहे, त्याचं अजून नवीन म्हणजे त्याचं अद्ययावतीकरण सुरू आहे. त्याच्या विविध बैठका सुरू आहेत, विविध विषय त्याच्यातले जी पोट शाखा आणि पोट विषय आहे त्यांचासुद्धा आम्ही आता त्याच्यात अंतर्भाव करतो आहोत. असेच विविध विषय आहेत. म्हणजे आता IT आहे किंवा पर्यावरणशास्त्र आहे, ह्यासारखे नवीन जे विषय येत आहेत तर त्या विषयांना सुद्धा आम्ही अंतर्भूत करून त्यांची परिभाषा निर्मिती आणि त्यांचं निश्चितीकरण करतो आहोत, जेणेकरून मुलांना मराठी विद्यापीठात मराठी विषयांमध्ये त्यांच्या विषयांच्या आवडीच्या विषयांमध्ये अभ्यास करता येईल. त्यांची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि त्यांना सगळं म्हणजे शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मराठी भाषेची ओढ निर्माण होऊन मराठीतून ते शिकू शकतील. नक्कीच. हा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर भारताचे संविधान आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आपल्या घटना समितीने तयार केलेलं भारताचे संविधान आहे, ही आमची एक महत्त्वाकांक्षी योजनाच आहे, हा प्रकल्प आहे म्हणूया. आणि हा देशाप्रती अर्पण केलेला जे पुस्तक आहे म्हणजे जे प्रकाशन आहे त्याच्या अद्ययावत अमेंडमेंट्स म्हणजे सुधारणा जशा संसदेत मंजूर होतात त्याप्रमाणे केंद्राच्या परवानगीने आम्ही त्या मराठीमध्ये करतो, त्या बसवतो आणि त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध करतो आहोत. आमचं हे फायनल म्हणजे अंतिम स्वरूपाचं हे प्रकाशन जे आहे ते सध्या सुरू आहे प्रेसमध्ये. ते लवकरच आपल्याला हाती पडेल आणि अभ्यासकांना UPSC MPSCच्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. कशा पद्धतीने ही भाषा शुद्धता यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत आणि कसे करावेत? 12व्या शतकापासून विश्वाला गवसणी घातली आहे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आता विश्वात्मके देवी म्हटलं आहे त्यांनी. आणि मराठी भाषा ही विश्व व्यापून राहिलेली भाषा आहे. नक्कीच. अगदी विश्व पार गेलेली आहे ती. आणि ह्या मराठी भाषेची जसे बोलीभाषांची रूपं आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, तर ह्या बोलीभाषांना प्रमाणतेचे रूप म्हणजे जेव्हा आपण त्याला लिखित स्वरूपात म्हणतो तेव्हा ती शुद्धतेचा विषय हा तिथे येतो. म्हणजे प्रश्नोत्तरांची भाषा किंवा पुस्तकांची जी भाषा आहे ती एक स्वरूप असावी म्हणूनच आमची ही पुस्तकं आहे ती सहाय्यभूत होतात. आणि मुलांना शालेय पातळीपासून ह्या मराठीची अभिरुची निर्माण केली जाते आणि त्यांना त्या विषयातली तांत्रिक परिभाषा सुद्धा ही शिकवली जाते. ह्याचाच परिपाक म्हणून ते 10वी पर्यंतचा किंवा त्याही पुढचा अभ्यास हा मराठीतून उत्तम प्रकारे लेखन दोष विरहित मराठी भाषा. मराठीची स्वतःची एक रूप आहे, मराठीचं एक स्वतःचं एक वैभव आहे. आपल्याकडे सांगते तुम्हाला मी प्रातिपदिक रूप जे आहे ते फक्त मराठीमध्येच आहे. त्याचं मग सामान्य रूप होतं, मग त्याला विभक्ती प्रत्यय लागतात आणि मग त्याचा आपण वापर करतो.
हे आपल्याला सहजासहजी कळत नाही, पण आपण बोलताना सुद्धा क्रियापदांचा वापर करताना ते कर्त्यानुसार कसं चालवत जातो हे अगदी आपसूक घडत जातो. ह्याच्यासाठी कोणाला काही वेगळ्या शाळेची किंवा व्याकरणाची गरज नाहीये. 2 वर्षाचं मुलंही अगदी सहज बोलत जातं. ही जी आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्यातनंच मराठी ही घडत जाते असं मला वाटतं. आणि पुन्हा ह्याला जोडून मी एक गोष्ट सांगते की मराठी भाषा ही का महत्वाची झाली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी येतात आणि त्यांना महाराष्ट्र केडर हवं असेल, म्हणजे IAS, IPS आणि IFS. तर जर ते मराठी भाषा प्रथम विषयात उत्तीर्ण झाले नसतील तर भाषा संचालनालयाची मराठी भाषा परीक्षा ही त्यांना उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. अच्छा, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आमच्याकडे म्हणजे वर्ग 3चे कर्मचारी ते अगदी उच्च पदस्थ अधिकारी हे सगळे जण मराठीची परीक्षा देतात आणि त्यात त्यांना पास होणं, उत्तीर्ण होणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचा आणखीन एक उपक्रम म्हणजे आपल्या शासन व्यवहारात मराठीचा 100% वापर केला जातो की नाही ह्यासाठी आम्ही तपासणी घेतो. शासन व्यवहारात मराठीची तपासणी असं आम्ही त्याला म्हणतो. आणि आम्ही कार्यालयांमध्ये जाऊन तिथे मराठीचं कामकाज होतं की नाही, त्यांच्या टिप्पण्या, पत्रव्यवहार, एकमेकांशी होणारे संपर्क व्यवहार यांची भाषा मराठी आहे का, कागदांवर टिप्पण्या लिहितात किंवा त्याच्यावरच्या काही त्यांच्या अशा शॉर्टकट्समध्ये काही गोष्टी लिहिल्या जातात, PTO सारखी, मग कृपया मागे पहा, ह्या गोष्टी आहेत ह्या लिहिल्या आहेत की नाही. याच्यासाठी आम्ही छोटी पुस्तिका पण प्रसिद्ध केली आहे. म्हणजे लघु रूप सुद्धा मराठीतच हवी. लघु संक्षेप जे आहे ते संक्षेपांची आम्ही छोटी पुस्तिका सुद्धा केलेली आहे. तर ह्याच्यासाठी त्यांचा त्यांना उपयोग कसा होईल. आणि पदोपदी तुम्ही इंग्रजीचा वापर करू नका. थँक्यू, सॉरी सारखे शब्द, अगदी धन्यवाद किंवा क्षमा, आभारी आहे, ह्या गोष्टींनी त्याची आपण म्हणजे ते शब्द आपण जास्त रूढ केले पाहिजेत. मस्त. यशाची उत्तुंग शिखरे गाठताना मंडळी मातृभाषेचा हा झरा ज्ञान देई अविरत खरा असं म्हणताना एक सतत जाणवतं की मराठी भाषा ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. गोवा राज्याची ती अधिकृत भाषा आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघताना आज ही अतिशय परंपरा असलेली सुंदर मराठी, माय मराठी असं आपण म्हणतो. साहित्य कलाकृतींनी सुद्धा अनेकविध अभिजात साहित्याची मोलाची भर, कलाकृतींची भर या मराठी भाषेमध्ये घातलेली आहे. आणि दिवसेंदिवस ही भाषा वृद्धिंगत व्हावी आणि सर्वांपाशी पोहोचावी, कानाकोपऱ्यामध्ये विश्वाच्या जावी, या दृष्टिकोनातून सगळेजण कृतिशील आणि प्रयत्नशील आहेतच. मॅडम, शासनामार्फत आणि तुम्ही सुद्धा घेत असलेल्या अनेक प्रयत्नांबाबत, विभागाच्या संचालनालयाच्या प्रयत्नांबाबत अतिशय मोलाने विस्तारित सांगितलं. आणि सगळे मुद्दे लक्षात घेता सगळ्यांनी कृतिशील होणं किती महत्त्वाचं आहे हेही उलगडलं. आपण वेळात वेळ काढून मार्गदर्शन करण्यासाठी आलात. मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.